दूध घेऊन येता. पाण्याचा सिंटॅक्स शॉर्ट सर्किटनं वायर अहमदपूर शहरातील नामवंत असलेलं हॉटेल ज्यांचं नाव आहे साई प्रीतम अगदी दिवसभर गजबरून असतं. मात्र या ठिकाणी अचानक आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे आणि या साई प्रीतम हॉटेलचे संचालक माझ्यासोबत आहेत. नेमकं काय झालं होतं, अचानक आग कशी लागली? वरच्या मजल्यावर लागली आधी इन्व्हर्टर आणि शॉर्ट सर्किट. आम्ही खाली चालू हॉटेल तसंच चालू होतं. जाळ लागल्यामुळं बाहेरून लोकांनी बघितली आरडली. म्हणजे शॉर्ट सर्किट झालं तुम्हाला माहित नव्हतं? हा माहिती. वरी काय होतं आता हे जळायला जे आहे सगळी राख दिसते. साहित्य हे प्लेटा, हे ग्लास, हे ग्लास बंडल, ते प्लेटा असं साहित्य ठेवलेलं होतं आणि सामान ठेवलेलं होतं. आता हे वरचं साहित्य तर जळून राख झालेलीच आहे बघा सर. आणि खाली किती लोक होते अंदाजे बसून जे होते ते? 4-5 टेबल चालूच होते. ते बोर बाहेरून आरल्यामुळं रोजच्या प्रमाणे तुमचा खाली व्यवसाय सुरू होता. चालू होता. मात्र अचानक आग लागली आणि तुम्हाला कसं समजलं मग? ते बाहेरल्यांनी सांगितले, पानपट्टेवाले. वरी धूर निघायला लागला. हा, पुन्हा अग्निशामकची गाडी आली हा, आणि त्याच्यामुळे कंट्रोल झाला. सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली नाही. मात्र भयंकर असं नुकसान झालेलं आहे. अंदाजे किती नुकसान झालेलं असेल काय सांगताय? आता काही सांगता येत नाही अंदाज. म्हणजे शिल्लक काही राहिलंच नाही. बघा सर, आपण पुढे जाऊया इकडे. आग लागून जे आहे हे पूर्ण साई प्रीतम हॉटेलचं पूर्ण लॉस झालेला आहे. आणि हा सिंटॅक्स होता पाण्याने ठेवलेला भरलेला. जिथपर्यंत पाणी होतं तिथपर्यंत शिल्लक आहे आणि जितका रिकामा सिंटॅक्स होता तो मात्र जळून पूर्ण खाक झालेला आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे हे आग लागण्याची माहिती हाती लागत आहे. हॉटेल साई बरोबरच असलेल्या व्हेज अँड नॉन व्हेज आलम हॉटेल हे देखील जळून खाक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वरच्या मजल्यावरती जे आहे हे संपूर्ण या ठिकाणी हॉटेलसाठी लागणारे प्लेट, चहाचे कप आणि त्याचबरोबर इतर थंड पेय होते. मात्र हे सगळं जळून खाक झाल्याचं चित्र आपण पाहतोय. अत्यंत कष्टातून उभारलेलं हे पूर्ण महाजन परिवाराचं मोठं नुकसान झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे. इन्व्हर्टर जळून गेलं. इन्व्हर्टर आणि बॅटरी बरंच नुकसान झालं. वर इन्व्हर्टर होतं, खाली बॅटरी होतं, बॉक्स होता, बॉक्स जळून गेला. बॅटरी पूर्ण सगळी ते बॉक्स बनविलेलं होतं ते जळून गेलं. बरोबर लाकडी घेऊन गेलं.
थोडं इकडे पोल बी कसं चुकलं बघा पोल आहे काही आवाज बहुजनांचा